दृश्य असतात नॅचरल जे नैसर्गिक जे चित्र असतं आम्ही ह्या टँक मध्ये बसवायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील. काही वाईल्ड असतील, सॉफ्ट गोल्डफिश असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिनरी जे असतात नॅचरल पाण्यातले जे दृश्य असतील हे आम्ही यात सेटअप लावायचा प्रयत्न करतो. आयटीआयला जवळजवळ 5 वर्ष मी CHB वरती काम केलं, शीट मेटल ट्रेड शिकवायचं काम केलं. त्यानंतर वेल्डिंगचं वर्कशॉप पण होतं. वर्कशॉप झाल्यानंतर हॉटेलिंग मधलं पण भरपूर नॉलेज आहे. त्यानंतर ह्या ॲक्वेरियमच्या ह्याच्यामध्ये आता हे सध्यामध्ये ॲक्वेरियमच करायचं. कमीत कमी 10,000चं भांडवल होतं. फक्त पेट्या सोडल्या की 7 का 8,000 पासून चालू केले. म्हणजे फार काय भांडवल नाही आणि त्यापासून मग थोडं हे एक जण म्हणायचे मासे घरात असू नये किंवा नसू दे हा प्रश्न होता. म्हणजे इथं गडिंगला धाबा कसं लिंगायत लोकांचा असल्यामुळे शक्यतो करून मासे खाणं आणि पाळणं हे ठेवतच नाही. त्यामुळे हा त्यावेळेला आम्ही जे चालू केलं त्यावेळेला हा व्यवसाय फार कमी प्रमाणात होता. लोक बघायचे हौशेनं जायचे, फक्त ठेवायचा हा कधी विचार करत होते. पूर्वेला किंवा उत्तरेला, पूर्व किंवा उत्तर दिशा, ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातोय. ईशान्य कोपरीला पाण्यानं भरलेली वस्तू आणि हालचाल करणारी ही वस्तू ठेवली जाते. तर त्यानुसार हा एकच फिश टँक हा आपल्या घरामध्ये बसू शकतो. शोभेला दिसणारी वस्तू, पाणी हालचाल करणारी, तर घरची वाटचाल जसे माणसाची हालचाल जशी कायम सतत दिवस रात्र चालू असते त्याप्रमाणे आपली घरची हालचाल पण अशी मानली जाते की हालचाल आपली पुढची वाटचाल कायम चालू राहील, थांबणार नाही कधी. यासाठी ते पाण्याने भरलेली वस्तू आणि त्या दिशेला हलणारे हे मासे आणि पाण्याने भरलेली वस्तू हा एकमेव हा असा आहे की फिश टँक त्या दिशेला ही वस्तू बसू शकते. वास्तुशास्त्राच्या हिशोबामध्ये गोल्डफिश हे ठेवले जाते. फ्रेंच पद्धत म्हणतात त्याला. 8 रेड आणि 1 ब्लॅक ठेवतात. आणि वास्तुशास्त्राला अरवाना हा मासा शुभ मानला जातोय. आणि अरवाना, गोल्डफिश आणि फ्लोरॉन सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये हा चांगला मानला जातो. आपल्या भागामध्ये गोल्डफिश, शुभम किंग, शार्क माशांची जास्त विक्री जाते. कुई फिश आणि लहान मुलांच्या मध्ये फायटर आणि गप्पी फिश, एक 7-8 व्हरायटी आहेत ह्या चांगलं चालतं. मोली फिश म्हणून. आणि घरी ठेवण्यासाठी पण सोयीस्कर होऊ शकतं, स्वस्त पण आहे आणि सर्व लोकांना परवडण्यासारखे आहे. जसे कॉस्टली फार नाही जास्त. पण आपण समजा फॅन फास्ट लावलं सारखा हवेने आपला चेहरा पण बदलून जातो. तसं माशांना पण नॅचरली त्यांचा जो पाण्याचा फ्लो आहे तो ठेवला पाहिजे. ऑक्सिजन पण ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांना द्यायला पाहिजे. एक माशांना जास्त ऑक्सिजन पण देऊन चालत नाही आणि कमी देऊन पण चालत नाही. आणि ज्या माशांना कमी करावं लागतं ते ट्युनरने त्याची चावी आवडली पाहिजे, मग तेव्हा मासे त्या पाण्यामध्ये सेट होते. सुरुवातीला माशांना जे खाद्य घालतात, लोकांची मोठी चूक काय होते, मासे आणल्यानंतर ते खाद्य घालतात ते प्रमाणापेक्षा जास्त घातलेलं असतं. अगदी योग्य प्रमाणात म्हणजे सुरुवातीच्या दिवसामध्ये 2 दिवस तरी माशांना पाण्यामध्ये सेट होण्यासाठी खाद्य घालायचं नसतं, निदान 1 दिवस तरी. ज्या वेळेला पाण्यामध्ये सेट होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला खाद्य फीडिंग करू शकता. ते सुद्धा एका माशाला 2 गोळे अगदी कमी प्रमाणात. 1-4 दिवस गेल्यानंतर थोडस प्रमाण वाढत गेलं चालतं. तुमचा मासा जर रेग्युलर ह्याच्यामध्ये फिडिंग खात असेल व्यवस्थित आणि अचानक 2 दिवसांनी तो खात नाही, तेव्हा तो खाणं बंद करतोय, ते फिडिंग वरतीच असं पाण्यामध्ये राहत असतं. त्यावेळेला एखाद वेळेला एकतर त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम चेंज झालेलं असतं, पोटा त्याचा जड झालेला असतो आणि पाण्यामध्ये अमोनियाचं प्रमाण हे वाढलेलं असतं. मासे तोंड वरती काढत असतात, या गोष्टी समजायला लागतात. आणि त्याच्यानंतर पोटाला असं काळसरपणा दिसायला लागतो पोट साफ होण्यासाठी. माशांचा प्रॉब्लेम एकच आहे की त्यांना किती खायचं समजत असतं. पाण्याचं मेन म्हणजे पीएच चेक करावं लागतं. पीएच आपलं किती पीएच आहे ते. जर समजा विहिरीचं बोरचं पाणी असेल तर ते पाणी थोडंसं जड असतं. नदीचं पाणी हे वाहतं असतं, वाहतं पाणी माशांना सूट होऊ शकतं. स्टोरेज पाणी जे असतं हे माशांना सूट होत नाही. विहिरीचं म्हणा, बोरचं म्हणा, जड पाणी असतं नाही त्यांना पोहण्यासाठी दमतात मासे. थकवा जाणं. जेवढं वाहतं पाणी सर्क्युलेशन मध्ये असेल ते पाणी मासे फ्रेश राहतात. त्यावेळेला ऑनलाईन असे ब्रीडर आहेत. आता मुंबईमध्ये पूजा ट्रेडर्स आहेत, त्यांचं फायटरचं स्वतःचं प्रोडक्शन, अरवाना स्वतः प्रोडक्शन, ते
बाहेरच्या देशामध्ये त्यांचे कॉम्पिटिशन असतात, तिथं ते रँक येतात. पूजा विजा त्यांचे असे मोठ्या ह्याच्यामध्ये ब्रीडर आहेत, अरवानाचे आहेत, फायटरचे आहेत, की त्यांचे ब्रीड जे आहेत ते मोठ्या लेवलला सेल केले जातात. मंडळी नमस्कार. मंडळी, गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती अनेक नवनवीन लोकांच्या मुलाखती घेऊन आलो. त्यातील असे कित्येक दिग्गज लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही ना काही करून ठेवलेलं आहे. असे कित्येक लोक आहेत ज्यांच्या आपण आतापर्यंत मुलाखती घेतल्या, जे कुठल्या तरी व्यवसायाशी निगडीत आहेत. त्या व्यवसायातनं आपल्यालाच काय, नवीन पिढीला देखील नवीन काहीतरी शिकण्यासाठी भेटतात, नाही का? मंडळी, आपल्यातले कित्येक लोक येतो की जे लोक स्वतःचं घर ज्या वेळेसला बनवतात, अर्थात आपण आपलं घर बनवतो म्हटल्यानंतर आपण आपल्या घराची वास्तुशांती करतो. आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आपण ठेवल्यात, या सगळ्या काही वस्तू वास्तुशास्त्राप्रमाणे असाव्यात, फेंगशुई प्रमाणे असाव्यात, बरोबर ना? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ब्राह्मण गुरुजनांनी असू दे किंवा वास्तुशास्त्राचे जे तज्ज्ञ असतात त्यांनी असू दे, एक सांगितलेली गोष्ट असते की बाबा तुम्ही तुमच्या घरामध्ये फिश टँक ठेवावा, बरोबर? तर हा फिश टँक नेमका येतो कसा, म्हणजे मासे दिसतात कसे, मग हा फिश टँक बनतो कसा? म्हणजे आज आपण या संपूर्ण गोष्टीवरती बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या या पॉडकास्टवरती मी स्वागत करतो अमरदादा यांचं. अमरदादा नमस्ते. नमस्ते. अमरदादा, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे अमर बाळासाहेब खोत. बर. राहणार गडिंग्लज. बर. आणि तुमचा व्यवसाय कसला आहे नेमका? हा व्यवसाय फिश ॲक्वेरियम. पाण्यातले जे दृश्य असतात, नॅचरल जे नैसर्गिक जे चित्र असतात, आम्ही ह्या टँक मध्ये बसवायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील. बर बर. काही वाईल्ड असतील, सॉफ्ट गोल्डफिश असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिनरी जे असतात, नॅचरल पाण्यातले जे दृश्य असतील, हे आम्ही यात सेटअप लावायचा प्रयत्न करतो. ओके ओके ओके. दादा, तुम्ही हा जो व्यवसाय हा किती वर्षापासून करताय? म्हणजे आता एक 15 वर्ष झाले ह्या बिझनेस मध्ये आहे आम्ही. बर बर. नवीन 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 असा टँक करणं, वेगवेगळे शिफ्ट चालू असतं. मग तुम्ही, म्हणजे तुम्हाला जेव्हापासून माहिती आहे तुम्ही तेव्हापासून हाच व्यवसाय करताय, या आधी वेगळं काय करत होतात? नाही, बिझनेस ह्याच्या आधी मी वेल्डिंग फॅब्रिकेशन सेक्टर शिकवत होतो. बर. आयटीआयला जवळजवळ 5 वर्ष मी सीएचबी वरती काम केलं, शीट मेटल ट्रेड शिकवायचं काम केलं. त्यानंतर वेल्डिंगचं वर्कशॉप पण होतं. वर्कशॉप झाल्यानंतर हॉटेलिंग मधलं पण भरपूर नॉलेज आहे. त्यानंतर ह्या ॲक्वेरियमच्या ह्याच्यामध्ये आता सध्यामध्ये ॲक्वेरियमच करायचं. ओके. हा बिझनेस चालू आहे. दादा, मला सांगा, ऑब्व्हियसली आपल्यातले प्रत्येक लोक असतील की ज्यांना कोणी ना कोणीतरी सांगितलेलं असतं, कोणीतरी शिकवलेलं असतं, तर आपण हाच व्यवसाय करावा, या गोष्टीची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? असं कोणी सांगितलं तुम्हाला हे करावंच म्हणून? एक तरी कसं आहे, प्रत्येकामध्ये एक प्रत्येकाची आवड असते. ही पहिल्यापासूनच पाण्याबद्दल आकर्षण आपल्याला आवड होतीच. त्यावर आमचे काका सुद्धा पक्षी प्राण्यांची सगळं, पक्षी म्हणा, कुत्री म्हणा, या सगळ्या गोष्टींची त्यांना आवड असल्यामुळे आम्हाला पण आवड होती. ते काकांनी शिकवलं. हे टँक जोडण्यापासून ते मासे आणण्यापासून त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी शिकवत गेले. त्यातून आम्ही जरा आपण सुद्धा अभ्यास करत त्या गोष्टीतून पुढे निघत गेलो. ओके ओके ओके. दादा, मला सांगा, तुम्ही ज्या वेळेसला या व्यवसायाची सुरुवात केली होती, त्यावेळेसला तुम्ही किती भांडवलापासून सुरुवात केली होती? अगदी कमीत कमी 10,000चं भांडवल होतं. बर. फक्त पेट्या सोडल्या की 7 का 8,000 पासून चालू केले. म्हणजे फार काय भांडवल नाही, आणि त्यापासून मग थोडं हे. ओके ओके ओके. जसं तुम्ही मला सांगताय की तुम्ही ज्या वेळेसला व्यवसाय चालू केला त्यावेळेसला तुम्ही 10,000मध्ये व्यवसाय चालू केला होता. बरं, मूळ मुद्दा मला हा विचारायचा आहे की त्यावेळेसला तुम्हाला 10,000 व्यवसाय सुरू करताना अडचणी काय काय आल्या होत्या? अडचणी, भाग भांडवल हा आमचा कमी असल्यामुळे आणि लोकांना माहिती नसल्यामुळे ह्या अडचणी होत्या. भांडवलाचा प्रश्न नव्हता, की ह्या माशांची माहिती आणि ठेवण्यासंबंधी किंवा लोकांचं आकर्षण होतं, परंतु मासे मरतील ह्यामुळे लोकांचं थोडस हे व्हायचं, आणि ठेवण्यापाठीमागची कारणे हे वेगवेगळी असायची लोकांची. एक जण म्हणायचे मासे घरात असू नये किंवा नसू दे, हा प्रश्न होता. म्हणजे गडिंग्लज हा भाग कसं लिंगायत लोकांचा असल्यामुळे शक्यतो करून
मासे खाणं आणि पाळणं हे ठेवतच नाही. ओके. त्यामुळे हा त्यावेळेला आम्ही जे चालू केलं त्यावेळेला हा व्यवसाय फार कमी प्रमाणात होता. लोक बघायचे हौशेनं जायचे, तर ठेवायचा हा कधी विचार करत नव्हते. मग त्यासाठी काय व्हायचं, लोकांचं घर लहान आहे, ह्या पण गोष्टी यायच्या. मग त्याला फार मनात एक खर्चाच्या दृष्टीनं होतं, याला मेंटेनन्स फक्त श्रीमंत माणसेच मासे बाळगू शकतात असा एक गैरसमज होता. त्यामध्ये आहेत ₹5 पासून मग ₹50 ते 500, 5,000, 5,00,000 पर्यंत पण मासे आहेत. मग त्या वेगवेगळ्या अच्छा, नुसार त्या कॅटेगरीनुसार तुम्ही ठेवत होता. आपण हाऊस करू शकतोय. ओके. हे नंतर समजावून सांगून मग लोकांना आम्हीच पेट्या कमी ह्याच्यात बसून हा व्यवसाय वाढवण्यात आला. ओके ओके ओके. दादा, माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, ऑब्व्हियसली आता जसं आपण आतापर्यंत बोललो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला वाटतं की वास्तुशास्त्रानुसार एक जागा असते, ज्या जागेवरती आपण फिश टँक ठेवायचा असतो किंवा मास्यांना वगैरे ठेवायचं असतं. तर बहुतांशी आपल्या घरातला असा कुठला कोपरा आहे की ज्या कोपऱ्याला फिश टँक ठेवला जातो? पूर्वेला किंवा उत्तरेला, पूर्व किंवा उत्तर दिशा. ओके, ओके. ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातोय. ईशान्य कोपऱ्याला पाण्याने भरलेली वस्तू आणि हालचाल करणारी ही वस्तू ठेवली जाते. ओके तर त्यानुसार हा एकच फिश टँक हा आपल्या घरामध्ये बसू शकते. ओके. शोभेला दिसणारी वस्तू, पाणी हलचल करणारी, तर घरची वाटचाल जसे माणसाची हालचाल जशी कायम सतत दिवस रात्र चालू असते, त्याप्रमाणे आपली घरची हालचाल पण अशी मानली जाते की हालचाल आपली पुढची वाटचाल कायम चालू राहील, थांबणार नाही कधी. यासाठी ते पाण्याने भरलेली वस्तू आणि त्या दिशेला हलणारे हे मासे आणि पाण्याने भरलेली वस्तू हा एक मेव हा असा आहे की फिश टँक त्या दिशेला ही वस्तू बसू शकते. ओके ओके ओके. दादा, नॉर्मली आता आपण ज्या वेळेसला एखाद्या ब्राह्मण गुरुजींकडे जातो किंवा वास्तुशास्त्राचे तज्ञ असतात त्यांच्याकडे जातो, ते लोक आपल्याला सांगतात की आपल्या घरामध्ये आपण फिश टँक ठेवायचा आहे. बट फिश टँक ठेवायचा म्हणजे त्यामध्ये मासे असे किती ठेवायचे असतात नेमके? वास्तुशास्त्राच्या हिशोबामध्ये गोल्डफिश हे ठेवले जाते, फ्रेंच पद्धत म्हणतात त्याला. 8 रेड आणि 1 ब्लॅक ठेवतात. आणि वास्तुशास्त्राला अरवाना हा मासा शुभ मानला जातोय. आणि अरवाना, गोल्डफिश आणि क्लोरॉन सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये हा चांगला मानला जातो. आणि बाकीचे तुमचे बीपी शुगर कमी करण्यासाठी बाकीचे तुम्ही ठेवू शकता. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार 8 रेड आणि 1 ब्लॅक. ऍक्च्युली हा सेटअप जो असतोय रेड आणि ब्लॅक एक मेंटेन करणं फार अवघडच असतं. एखाद दुसरं तरी काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात, तो एवढं मेंटेन करणं म्हणजे फार सोयीचं नसतं. अरवाना हा चांगला आहे. अरवाना एखादा स्टार्टिंगला तुम्हाला त्रास होईल, एकदा सेटअप झाले की 10-15 वर्ष त्याला लाईफ असते, चांगल्या प्रकारे तो राहू शकतो. फ्लोरॉनला सुद्धा चांगला आहे, तुम्हाला 1000-1500 मध्ये फ्लोरॉन मिळतो, त्याची किंमत 10-15 हजार पर्यंत पण जाऊ शकते आणि त्याला लाईफ पण चांगली. ओके ओके ओके. दादा, जसं आता आपण आतापर्यंत बोलत आलोय, आपल्याला कळतंय की बाबा तुमचा हा ॲक्वेरियमचा व्यवसाय. एखाद्या कस्टमरने जर समजा तुम्हाला फिश टँक बनवायचा म्हणून जर ऑर्डर दिली, तर तो फिश टँक एक टँक बनवायला नेमका किती वेळ लागतो तुम्हाला? टँक बनवण्यासाठी एक साधारण एक अर्धा तास लागेल, परंतु तो वाळण्यासाठी वेळ लागतो, 1 दिवस जाईल. मग बाकीचं ते प्रोसेस असते, ग्लास कटिंग, ग्राइंडिंग करणे, त्याला फिनिशिंग करणे, काचा व्यवस्थित पुसून घेणे, मग जोडायचं. जोडल्यानंतर वरचं कव्हर रूटचं काम येईल, त्याला एक थोडा नाही म्हणलं 1 तास 1.5 तास जाईल. बाकीचं सेटअप लावणे, पाईप जोडून घेणे, हे त्या सगळ्या गोष्टी, फिल्टरची सोय, पाणी, ऑक्सिजनची सोय, त्याला माशाचं हे ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ जातोय. परंतु असं कंटिन्युअसली देता येणार नाही. त्याला कमीत कमी सेटअप उभा करण्यासाठी 24 तास एक सेटअप उभा करण्यासाठी 2 दिवसाचा तरी कालावधी. ओके, 2 दिवस लागतात. 2 दिवस दिलेली जी ऑर्डर असते, तुमची रिक्वायरमेंट जी असते, प्रत्येकाचं हे माफक घरानुसार वेगवेगळी माफक असतात, त्यानुसार तो ग्लास कटिंग करून आणला पाहिजे ह्यामध्ये. आणि सुकण्यासाठी 24 तास लागतो. वेळ लागतो. जर रेडीमेड मधला जर असेल सेटअप तर कमीत कमी 2 तासात आम्ही फिट करू शकतो. ओके ओके. जर तयार असेल सेटअप तर आपण लगेच झटकन त्यांच्या सोयीनुसार बसवून येऊ शकतो. जर ऑर्डर केलेली असेल, ऑड साईज असेल तर त्याला 2-3 दिवसाचा वेळ लागतो. ओके. दादा, जसं आता आपण बघतोय की तुम्ही हा ॲक्वेरियमचा व्यवसाय करताय, तर या व्यवसायासाठी स्पेशली सरकारकडनं काय अशा योजना आहेत का, किंवा जर असतील तर मग तुम्हाला त्याचा कधी आतापर्यंत लाभ भेटलाय का? सरकारकडून अजून पण नाहीये याच्यासाठी एवढं नाही. इंडस्ट्रीज लाईन मध्ये बघायला पाहिजे, आता ग्लास साठी किंवा बाकीच्या आमच्या एक्सेसरीज साठी, प्रोडक्शन साठी जर असेल तर एवढा काही विचार केलेला नाही. आणि मास्यांचं कसं आहे,
जिवंत असल्यामुळे ह्यावरती लोन बिन अशा गोष्टी होऊ शकत नाही. जिवंत असल्यामुळं हा, या कुठली गोष्टीत बँक किंवा तुम्ही- होऊ शकते बरोबर. ड्राय मटेरियलसाठी किंवा आपलं फायनान्स होऊ शकेल, परंतु माशांसाठी होणार नाही. ओके. ती रिस्क कव्हर आपल्यावरती असते. दादा जसं आता आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला सगळे फिश टँक ठेवले आहेत. हा. आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघतोय. हा. तर जर समजा आता जसं मी मगाशी एकदा तुम्हाला आल्यानंतर विचारलं होतं, जसं माझ्या घरी पण गोल्डफिश आहे. मी तुम्हाला गोल्डफिशचे अंडे वगैरे देतात वगैरे त्याबद्दल हा. विचारलं होतं. जर समजा आता तुमच्याकडे असे मासे ठेवलेत आणि त्यांनी जर समजा अंडे दिले तर मग त्यांचं ते उत्पादन जे वाढवायचं असतं मग त्याच्यासाठी तुम्ही कशी प्रोसेस करताय नेमकी? प्रत्येक माशानुसार प्रोसेस ही वेगळी असते. अंड्यांची प्रोसेस, गोल्डफिशची प्रोसेस वेगळी असते. त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. चिकलेट व्हरायटी, वाईल्ड व्हरायटी मध्ये वेगळी असते. ओके. त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट चालू असते. गोल्डफिश साठी ही ट्रीटमेंट ह्याचे लिक्विड ते घालून त्या वेगळ्या पद्धतीने केली असतात. ठराविक माशांना डायरेक्ट ब्रीडिंग हे आपले पिल्लीच तयार होतात. ओके. आणि अंड्यांची प्रोसेस असते ते काही येलो कलरचे किंवा व्हाईट कलरचे असतात. येलो ते खराब झालेले असतात, ते बाजूला काढावं लागतं. आणि जे व्हाईट असते ते प्रोसेस नुसार त्यांना ठेवून म्हणजे जर समजा आता एक उदाहरण द्यायचं झालं, समजा मी झालो किंवा आपला कोणी व्हिडिओ पाहणारा कोणी श्रोता आहे, त्याच्या घरी फिश टँक आहे, त्यांनी बरेचसे वास्तुशास्त्रानुसार मासे ठेवलेत आणि त्यातल्या एखाद्या मासेने जर समजा आता आपण बघूया त्या मासेने बाबा अंड दिलं किंवा काय केलं आणि आपल्याला जर कळतंय की बाबा ते आता अंड आहे म्हणून, तर त्यांना आपण असं साईडला बाउल मध्ये वगैरे काढून ठेवू शकतो? नाही, कारण त्या टेम्परेचर मध्ये ते सेट झालेलं असतं. पाण्यासकट असं आपण काढलं तर पाण्यासकट, कारण तर एरिया कमी होईल. ज्याचं सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग मध्ये ठेवूनच त्याला मेंटेन करावं लागतं. किंवा ब्रीडिंग व्हायच्या आधी किंवा त्याच्या पोटामध्ये अंडी आहेत असं समजल्यानंतर त्याला अंडी सोडण्याआधीच त्याला बाजूला शिफ्ट करावं लागतं. मग त्या पाण्यामध्ये तो मॅच झाला की मग त्याला हलवायची गरज नाही. मग खाली अशी नेट मारली जाते, मग ते बाकी पुढची प्रोसेस होते. ओके. आता जसं तुमचं आता अक्वेरियम आहे, तुम्ही फिश टँक आणि फिश हे दोन्ही सुद्धा तुम्ही विकायला वगैरे ठेवता. तर तुम्ही ज्या वेळेसला होलसेल बाजारामध्ये मासे विकत घ्यायला जाता तर त्यावेळेसला तुम्ही नेमकं कुठल्या प्रकारच्या माशांची निवड करता जास्त करून, की बाबा तो मासा आपल्या इथं विकला जातो किंवा आपल्या इथं त्या लोकांना त्या माशाबद्दलची आवड आहे म्हणून, असं कुठला नेमका? शक्यतो करून आपल्या भागामध्ये गोल्डफिश, शुभमकी, शार्क माशांची जास्त विकली जाते. कुई फिश आणि लहान मुलांच्या मध्ये फायटर आणि गप्पी फिश, एक 7-8 व्हरायटी आहेत. ह्या चांगलं चालतं. मोली फिश आणि घरी ठेवण्यासाठी पण सोयीस्कर होऊ शकतं, स्वस्त पण आहे आणि सर्व लोकांना परवडण्यासारखी आहे. जसे कॉस्टली फार नाही. त्यामुळे गोल्डफिश हा सगळ्या मासा पण ठेवू शकतो. ओके. आता मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे, तो म्हणजे आता नॉर्मली आम्ही ज्या वेळेसला ॲक्वेरियमला येतो, मासेवाल्याच्या दुकानावरती येतो, आम्ही त्यावेळेसला सगळीकडे बघतो, आम्हाला एकदम छान वाटतं, कसले भारी मासे ठेवले, कसले एकदम छान छान दिसतात. पण हाच मासा, हाच फिश टँक आम्ही ज्या वेळेसला घरी नेतो, आमच्याकडनं बऱ्याचशा चुका होतात. उदाहरण द्यायचं झालं तर जसं हवामानामध्ये सारखं बदल होत असतो. मासे जसं तुम्ही म्हटलात की बाबा माशांचं पाणी मेंटेन ठेवावं लागतं, तर हे जे वातावरणामध्ये जे बदल होतात त्यानुसार माशांची आम्ही देखभाल कशी ठेवायची नेमकी? सर्वप्रथम काय करावं लागेल, पाण्याची पाणी जे सेटअप करतोय आपण, आम्ही ज्या वेळेला मासे यायच्या आधी 3 दिवस पाणी सेटअप करतो टँक मध्ये, पूर्ण क्लीन करून पाणी भरून ठेवतोय. त्यामध्ये ऑक्सिजन चालू ठेवतो. मग ते पाणी क्लिअर झाल्यानंतर त्यामध्ये मग मासे आल्यानंतर थोडस मीठ टाकायचं, ब्ल्यू लिक्विड, त्याचे ड्रॉप्स लिक्विड आम्ही वापरतो. मासे सोडल्यानंतर ते सेटअप होतात आणि जे सेट झालेले ज्या वेळेला मासे आणतो त्यावेळेला त्यांच्या बॉडीवरती इकडं तिकडं ते प्रवास आलेले असतात. तर क्लीन करण्यासाठी पहिला बार्डीमध्ये वॉश करून घेऊन त्यांना खालच्या खाली क्लीन करून मग सोडला तर लगेच सेट होतात मासे. आणि घरामध्ये काय करतोय आपण, मोठी चूक काय करतोय, ज्या वेळेला टँक मध्ये पाणी सोडतोय, सोडल्या काय करतो, सोडल्यानंतर मासे आपण त्यात सोडतो, परंतु ते बारीक धुळीची जे धुसर कण असतात पाण्यामध्ये, ते नाका तोंडात गेल्यानंतर मासे खाली बसतात. अच्छा, म्हणजे मासा मऊ पडतो. तर त्यासाठी पाणी तुम्ही भरून ठेवून गेल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यामध्ये मासे सोडले पाहिजे. ओके. आधी जर मासे पाणी भरतोय, मासा सोडतोय, तर त्यातले बारीक धुसर कण नाका तोंडात गेल्यामुळे ते मासा वीक पडतो आणि श्वासोश्वास घ्यायला त्याला त्रास होतो
आणि Okay, त्यात काय okay. करतोय आपण, फिल्टर जोरामध्ये लावणे, ऑक्सिजन लावणे, त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणातच लावायला पाहिजे. जास्त पण आपण समजा फॅन फास्ट लावला, सारखा हवेने आपला चेहरा पण बदलून जातो. तसं बरोबर. माशांना पण नॅचरली त्यांचा जो पाण्याचा फ्लो तो ठेवला पाहिजे. ऑक्सिजन पण ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांना द्यायला पाहिजे. ओके एक माशांना जास्त ऑक्सिजन पण देऊन चालत नाही आणि कमी देऊन पण चालत. आणि ज्या माशांना कमी करावं लागतं ते ट्युनरने त्याची चावी आवडली पाहिजे, मग तेव्हा मासे त्या पाण्यामध्ये सेट होऊ शकतात. ओके ओके ओके. दादा, जर समजा एखाद्या माणसाने म्हणजे कोणीतरी सांगितलंय, कोणीतरी ठेवायला लावलंय, असं म्हणत, असं ऐकत वगैरे कुठल्या तरी माणसाने पहिल्यांदाच त्याच्या घरामध्ये तो ॲक्वेरियम ठेवतोय. ॲक्वेरियम ऑब्व्हियसली फिश टँक, तो माणूस त्या फिश टँक साठी नवीन आहे, तर त्या माणसाने तो फिश टँक घेताना किंवा ते मासे पाणी वगैरे सगळं करताना त्यांनी कुठले कुठले गोष्टी मेन ठेवल्या पाहिजेत, म्हणजे कुठली साधनं त्यांनी तिथं वापरली पाहिजेत? पाणी ज्या वेळेला आपण ॲक्वेरियम घेतोय त्यावेळेला पाणी फिल्टर, म्हणजे ॲक्वेरियमला जे वस्तू असतील, म्हणा ऑक्सिजन म्हणा, पंप म्हणा, फिल्टर पाण्यातले आपले ॲक्वेरियम मधले, ओके. डेली यूज मधले फिल्टर ते यूज नाही करून चालणार. कारण त्या ते जे आपलं युव्ही आता पाणी आहे त्यामध्ये रेंजमुळे त्यातली जीवाणू सगळे मरून पाण्यामध्ये जातात. मग मासे 2च दिवसात ते तोंड वरती काढावं आहे. त्या पाण्यामध्ये सोडून ते पाणी फिल्टर करून त्यामध्ये तुम्ही पॉवर फिल्टर म्हणून असतो तो यूज करू शकता, किंवा स्पंज फिल्टर, बायो फिल्टर म्हणतात, जी पाण्यातली डस्ट गोळा करतात. गोळा झाल्यानंतर ते बारीक जीवाणू तयार होतात. त्यामुळे 2-3 दिवसातच सगळं पाणी क्लीन होऊन जातं. ओके ओके. ते माशांना त्रास होत नाही, पाणी म्हणजे मासे सुद्धा व्यवस्थित. ओके ओके. दादा, सध्या तुम्ही तुमच्या ॲक्वेरियम मध्ये मासे कुठल्या कुठल्या प्रकारचे ठेवलेले आहेत? तर मोली फिश आहेत, त्यानंतर एक गोल्डफिश आहेत, आरवान आहे, ऑस्कर आहे, भरपूर प्रकारचे मासे असतात. कुई फिश आहेत, ओके. फायटर असतात. जसं आपण दादा म्हणतो की जसा मासा तसं त्याचं खाद्यपदार्थ, तर असं काय आहे का की बाबा एकच खाद्यपदार्थ आपण सगळ्या माशांना देऊ शकतो? एकच खाद्य असं आहे की देऊ शकतो, ते आठवड्यातले 2 दिवस तुम्ही देऊ शकता. ज्या माशाला बारीक मासे असतील, माशानुसार रचना असते, माशाचे तोंड बारीक असतात. अरवाना ज्याचं तोंड मोठं आहे त्यांना मोठी गोळी घालावी लागते. कुई फिश असतील, शार्क असतील, ऑस्कर असतील, त्यांना गोळी मोठी असते. फ्लोरॉन असतील तर त्यांची गोळी मोठी असते. बारीक माशांना अगदी मायक्रॉन मध्ये पावडर ते अशी मार्केट ते मिळू शकतं. आणि रेग्युलर फिश फूड पण आहे, ते तुम्ही गोल्डफिशला सगळ्या माशांना युज करू शकता. ओके ओके ओके. ऍक्च्युली ब्लडवर्म म्हणून असतं, ते वर्म म्हणून असतं, ते युज केलं ते ब्लडवर्म युज केले की मासे त्यांना जे आवश्यक प्रोटीन असतं त्यामुळे त्यांची ताकद, स्ट्रेंथ पाण्यामध्ये राहते. ओके ओके ओके. जसं आता माझं घर आहे, माझ्या घरामध्ये मी फिश टँक ठेवलाय, लाईक आता आपण एवढ्या साईजचा घेतलेला आहे. त्या फिश टँक मध्ये मी तरी एक आता 10 ते 12 मासे ठेवलेले आहेत. तर त्यांची म्हणजे जो कोणी व्यक्ती फिश टँक घेणार असेल तर त्याने त्या माशांचा खाद्य देण्याचा जो टायमिंग आहे तो आणि प्रमाण हे असं कितपत ठेवावं नॉर्मली? जर समजा 10 मासे असतील, आता माझ्याकडे 10 गोल्डफिश आहेत, तर मी त्याच्यासाठी म्हणून माप केवढं ठेवावं? सुरुवातीला माशांना जे खाद्य घालतात, लोकांची मोठी चूक काय होते, मासे आणल्यानंतर ते खाद्य घालतात, ते प्रमाणापेक्षा जास्त घातलेलं असतं. अगदी योग्य प्रमाण म्हणजे सुरुवातीच्या दिवसामध्ये 2 दिवस तरी माशांना पाण्यामध्ये सेट होण्यासाठी खाद्य घालायचं नसतं, निदान 1 दिवस तरी. ओके ओके. ज्या वेळेला पाण्यामध्ये सेट होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला खाद्य फीडिंग करू शकता. ते सुद्धा एका माशाला 2 गोळे, अगदी कमी प्रमाण. 1-4 दिवस गेल्यानंतर थोडस प्रमाण वाढत गेलं चालतं. समजा महिन्यानंतर जसं जसं हे पाण्यात सेट होतं तसं तुमचं त्यांचं फिडिंगचं प्रमाण वाढवलं तर चालतं. आणि ह्यामध्ये कसं होतं, मासे पहिला काय करतात, तोंडात खाली घेतात. आपल्याला काय वाटतं ते खाल्ले, तसं खात नाही, ते बारीक तोडतात आणि त्याचे तुकडे तुकडे करून काय होतं, पाण्यामध्ये ते पसरलं जातं. आणि त्या खाद्य ते पसरल्यामुळे अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि मासा हा मऊ पडत असतो. आणि त्यासाठी काय, जेवढं तुम्ही कमी प्रमाणात खाद्य घालता त्या पद्धतीनं ते मासे चांगले वाढतात. ओके ओके. दादा, जसं
आता मी स्वतः माझ्या घरी फिश टँक आहे, हा. तर मी ज्या वेळेसला माझ्या फिश टँक मधला मासा बघतो त्यावेळेसला माझ्या डोक्यामध्ये काय होतं, आणि 3 महिने आधी मासा घेतलेला एवढासा होता, आता मासा एवढा झालाय. तर हे झालं आमचं गणित घरामध्ये चेक करण्याचं, किंवा माशाची लांबी वाढली किंवा जाडी वाढली आहे. तर जर तुम्हाला जर समजा इथं ऍक्वेरियम मध्ये जर चेक करायचं झालं की माशाची साईज वाढली आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी काय असं वेगळं मापन वगैरे वापरता का? तसं काय एवढं नाही, कारण जेवढी आम्ही एवढं स्टोरेज आम्ही काय असं केलं जास्त असं करतच नाही. जेवढा स्टॉक असतो तेवढा आणून आम्ही देतो. म्हणजे आमच्याकडचे असतील तर फरक जाणवतो लगेच डोळ्यानेच, असं काय मोजमाप करायची गरज करण्याची काय आपल्याला काय वजनावरती काय रेट नसतं, त्यामुळे काय मोजमाप दिसण्यासाठी चांगला झाला तर दिसण्यासाठी आकर्षक दिसला पाहिजे, त्याचे पंख क्लिअर दिसले पाहिजे, त्या पंखावरती कुठले इन्फेक्शन नसू नये, दिसायला एकदम क्लिअर पाहिजे मासा, मग तो बघण्यासाठी चांगला दिसतो. ओके. त्यासाठी मग आम्ही पंख चांगले होण्यासाठी मिठाचा उपयोग करतोय, ब्ल्यू लिक्विड, किंवा एखाद वेळेला फारच फंगस असेल, क्लायमेट चेंज असेल, व्हाईट स्पॉट येतात पंखावरती, पांढरं होणं, काळं, ब्लॅक फंगस येणं, व्हाईट, त्यासाठी हिटरचा पण उपयोग करतोय. पाणी थोडंसं कोमट केलं की ते निघून जातं. ते माशांना म्हणजे वाढ चांगली होती त्यामुळे. दादा, जसं आपण म्हणतो की मी आजारी पडलोय, मला सर्दी खोकला झालाय, किंवा बाबा मला डॉक्टरकडे ऍडमिट केलंय, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे, मला बीपी शुगरचा प्रॉब्लेम आहे, मासे पाण्यामध्ये असतात, आपण त्यांना जाऊन बघू नाही शकत. तर मला हा प्रश्न पडलाय की माशांना होणारे जे आजार आहेत ते नेमके कुठल्या प्रकारचे असतात? तुमचा मासा जर रेग्युलर याच्यामध्ये फिडिंग खात असेल व्यवस्थित आणि अचानक 2 दिवसांनी तो खात नाही, तेव्हा तो खाणं बंद करतोय, ते फिडिंग वरतीच असं पाण्यामध्ये राहत असतं, त्यावेळेला एखाद वेळेला एकतर त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम चेंज झालेलं असतं, पोटा त्याचा जड झालेला असतो, आणि पाण्यामध्ये अमोनियाचं प्रमाण हे वाढलेलं असतं, मासे तोंड वरती काढत असतात, या गोष्टी समजायला लागतात. आणि त्याच्यानंतर पोटाला असं काळसरपणा दिसायला लागतो, पोट साफ होण्यासाठी. माशांचा प्रॉब्लेम एकच आहे की त्यांना किती खायचं समजत असतं, जेवढं तुम्ही टाकताय तेवढं खातात, आणि ते पोट मोठं झालं की लक्षात येतं, ते पचलं नाही की मासा खाली बसायला लागतो आणि मऊ पडतो. एक माशांसाठी त्यांची स्किन जी आहे ती क्लीन राहिली पाहिजे आणि त्याचा पोटा क्लीन राहिला, त्यासाठी मेडिसिन लिक्विड पण मिळतात, ते वेळोवेळी टाकत गेलं की ते नॉर्मली राहतात. समजा जड झाला असेल तर त्यावेळेला मेट्रोडेन्झॉल अशा मेडिकल मधल्या गोळ्या जरी युज केला तरी पण चालू शकतो. पाण्यामध्ये अर्धी गोळी 500 mg 250 mg. समजा ताप आला असेल तर तुमच्या बॉडीवरती असं लालसर स्पॉट उठतो, चट्टे उठतात रेड कलरचे, एकदमच मासा कलर सोडून असं लाल लाल दिसत, त्याला ओळखायची की त्याला थोडस ताप आला, आजारी पडला तर टेट्रामायसिन ही गोळी टाकली की क्लीन होऊ शकतो. टेट्रामायसिन टाकतोय. आणि आता पाणी क्लिअर होण्यासाठी किंवा बॅक्टेरिया तयार होण्यासाठी पण लिक्विड आलेले आहे, ते तुम्ही एक बुच टाकला, अमोनिया जरी जास्त झाला असेल त्या फिडिंगचं ते बॅक्टेरिया तयार होतात, त्या माशांना उपयोग होऊ शकतो. आणि तुम्ही जरी समजा 1 महिन्याला धुत असेल तर 2-3 महिने नाही क्लीन केलं तरी चालेल, त्याला नॅचरली त्या बॅक्टेरिया तयार होणार. पाणी तुमचं फिश टँक ठेव. दादा, जसं तुम्ही बोललात की मासा मऊ पडतो, बऱ्याच वेळेसला आपल्या घरामध्ये काय होतं, आता आपण फिश टँक ठेवतो, आपल्याला माहिती घरामध्ये फिश टँक ठेवलाय, मासे सारखे खेळत असतात, अचानक मध्ये 1-2 दिवस असे जातात की बाबा मासा तो मऊ पडतो, म्हणजे आजारी पडतो आणि खाली जाऊन बसतो, रात्रभराचा एक पिरियड होऊन जातो, त्यानंतर तो मासा अचानक वरती तरंगायला लागतो आणि तो मरतो. तर जर समजा आपल्याला हे पहिल्यांदापासून कळतंय की बाबा मासा मऊ पडला आणि खाली जाऊन बसलाय, तर ह्याचा जो मृत्यूदर आहे माशाचा तो कमी करण्यासाठी मग आपण काय करावं त्यावरती? एक तरी पाण्याचं जे प्रमाण असतं, ते मासे तर राहतात टँक मध्ये, साधारण सगळ्या घरामध्ये 5 घागरीचा टँक असतो, त्या 5 घागरीच्या पाण्यामध्ये लोक काय करतात, हात घालतात. हात घालायचा, तो कुठला हात आहे, जेवणाचा हात आहे याचा काय विचार करत नाही, हात बुचकळतात. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे मासा मऊ पडायची शक्यता असते. तर त्यासाठी तुम्ही फिल्टर त्याला चांगलं युज केलं पाहिजे, पाण्याचं फिल्टर, किंवा घाण वाटत असेल लगेच एक घागरभर खाल्लं कमी करून दुसरं पाणी त्यांना फ्रेश पाणी दिलं, ते आहे त्या पाण्यामध्ये ते सेट होतात.
आणि टँक मधलं सगळं पाणी काही काढायची गरज नसते. वरचं जे स्वच्छ पाणी दिसत असतं ते काढून घ्यायचं, खालचं ते टाकून द्यायचं, आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही परत त्यांना हे करू शकता. परंतु आहे त्या पाण्यात तो मासा काढून दुसऱ्या पाण्यात तुम्ही ठेवला तर ते सेट होत नाहीत मासे. बरोबर. त्यांचं लगेच ते मऊ पडून डिप्रेशन मध्ये जाऊन मरण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याला आहे त्या पाण्यामध्येच मॅच करावं लागतं आणि फार हलवाहलवी करून चालत नाही. पाण्याचं म्हणा किंवा माशांचं धडपड म्हणा, गोंधळाचं त्यांना जाऊन असं पेटीवर हात मारणे, आवाज करणे, मासे घेऊन पाणी घालणे, त्यामुळे ते मऊ पडतं. किंवा आपल्याला कसं आहे एखाद्या गोष्टीची भीती वाटते तसं सुद्धा माशांना सुद्धा असतं. बरोबर. त्यामुळे ते मासे एकाच वेळेला काही गोष्टी असतात ते मऊ पडू शकतात. कारण जसं तुम्ही बोललात की बाबा फिश टँक साफ करताना खालचं पाणी आपण खाली जी घाण साठलेली असते ती घाण काढायची, फक्त आपण पाणी भरायचं. असं नवीन टेक्नॉलॉजी जशी आली आहे, नवीन तंत्रज्ञान ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये पाण्याची गुणवत्ता चेक करण्यासाठी म्हणून काय आपण असं तंत्र वापरतो? मेन म्हणजे पीएच चेक करावं लागतं. पीएच आपलं किती पीएच आहे ते. जर समजा विहिरीचं बोरचं पाणी असेल तर ते पाणी थोडंसं जड असतं. नदीचं पाणी हे वाहत असतं. वाहतं पाणी माशांना सूट होऊ शकतं. स्टोरेज पाणी जे असतं हे माशांना सूट होत नाही. विहिरीचं म्हणा, बोरचं म्हणा, जड पाणी असतं त्यांना पोहण्यासाठी दमतात मासे. अच्छा. जेवढं वाहतं पाणी सर्क्युलेशन मध्ये असेल ते पाणी मासे फ्रेश राहतात. ओके. मग त्यासाठी पीएच कमी होण्यासाठी बदामाचं पान किंवा झाडांची पानं तुम्ही टाकून त्याचं पीएच कमी करू शकता. पाण्याचा जो थिकनेस असतो तो कमी करू शकता. परंतु त्याला फिल्टर हे लावणं गरजेचं. फिल्टर ऑक्सिजन मशीन हे गरजेचं कायम आणि जेवढं पाणी सर्क्युलेशन असेल, पाणी पण अशा पद्धतीने सर्क्युलेशन केलं पाहिजे की त्यांना त्रास होऊ नये. एक पाणी असं पूर्ण असं फिरवत असेल माशांना तर मासा त्या टिकू शकणार नाही. जे सर्क्युलेशन आहे पाण्याचं ते वरच्या लेवलने पाहिजे. पाण्याच्या खालून त्याच्या अगदी तोंडासमोर किंवा पेटीतच मासा असा फिरतोय गोल गोल, असे मासे राहू शकणार नाही. पाण्याला सर्क्युलेशन पाहिजे पण माशांना धक्का लागू. वरच्या लेवलला जे सर्क्युलेशन होते पाण्यापासून त्यामध्ये मासे व्यवस्थित राहतात. जे खालच्या पट्टीमध्ये आहे ते त्या लेवललाच त्यांचं खेळणं चालू पाहिजे. त्या वरच्या लेवलला हे वॉटर सर्क्युलेशन पाहिजे, खालून किंवा वरून माशांना धक्का न लागता हे सर्क्युलेशन चालू पाहिजे. हे तुमचं मासे पाणी सर्क्युलेशन राहिलं तर माशांचा काहीच प्रॉब्लेम नाही. फिडिंगचं 2 दिवस जरी नाही घातला तरी काय प्रॉब्लेम नाही. मासे राहू शकतात एका दुसरा दिवस सुकला. परंतु हे पाण्याचं सर्क्युलेशन हे महत्वाचं आहे. केलंच पाहिजे. दादा, जर एखादा माणूस नवीन त्याच्या घरामध्ये फिश टँक आणतो तर त्याने नवीन आहे अगदी, नाही का, त्या माणसाला माशातलं काही माहिती नाही, अशा वेळेसला त्याने नेमकं कुठल्या प्रकारचे मासे घरामध्ये ठेवावेत की जेणेकरून त्या माशाबद्दल थोडं नवीन नॉलेज घेऊन सगळं काय शिकल्यानंतर मग तो चांगला मासा ठेवता येईल? असं एक सुरुवात कशापासून करावी? सुरुवात आपल्याला चांगल्या पद्धतीचा ब्लॅक शार्क राहतात, चांगले हार्ड राहतात. ब्लॅक शार्क, व्हाईट शार्क, गोल्डफिश सुद्धा चांगले राहतात. जे मासे आता चालू मध्ये असतात कोई फिश राहतात हे शक्यतो करून हार्ड असतात. ते एकदा समजा तुम्ही 10 मासे नेला, त्यातले 1-2 मासे गेले किंवा 6 राहिले तरी तेवढे राहिले तरी माणसाला एक राहिले काहीतरी समाधान असतं. नेला अचानकच मेले तर तो कन्फ्युज होतो आणि काही मरतील म्हणून काहीतरी करायला जातोय गडबडीत. या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या होत जातात आणि काहीच राहत नाही. त्या माशांच्या पेक्षा माणसाच्या मनात भीती असते की तो मासा मरतोय म्हणून हे जे काय करतोय ह्या गोंधळामध्ये तो डिप्रेशन मध्ये मासा मरतो. माणसाला पहिला कॉन्फिडन्स पाहिजे की हा याला जगवायचा. बरोबर. त्यामुळे तो जगणार. किती पण 5 रुपयाचा असू दे, 10 रुपयाचा असू दे किंवा 10,000चा असू दे, स्वतःला माहित पाहिजेत. आणि त्या काही कंडिशन मध्ये पाणी घाण होणं हे होणं असतात, परंतु त्याच्या सोयीनुसारच त्या थोड्या गोष्टी कराव्या लागतात. पाण्यामध्ये हे करून चालतात. ओके. दादा, जसं लोकांची चूक काय होते, मासा हा मरतोय ह्या ह्यानी कसं असतं, वॉटर सर्क्युलेशन हे लागते, ऑक्सिजन हे लागतंय, त्याच्याबरोबर फार गडबड करून येतात गोष्टीमध्ये. त्यामुळे लोक गप बसत काहीतरी कोणतरी काहीतरी करतंय, हे असं असेल तसं असेल समजून घेतच नाही. समजायच्या आधीच हे असं असेल म्हणून करायला जातात. त्या गोंधळामध्ये निम्मे मासे मारतात. ओके.
असं समजून घेतलं पाहिजे या गोष्टी. दादा, ऑक्सिजनची पातळी जर आपल्याला फिश टँक मध्ये चांगली ठेवायची तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नेमकं? ऑक्सिजन तुमचं पाण्यामध्ये चांगले असेल नाही तर पाणी एकदम तुम्हाला स्वच्छ दिसणार, असं धुरकट पाणी कधी दिसणार. ओके ओके. ज्यावेळेला धुरकट पाणी होते त्यामुळे ओळखायचं की पेढी जास्त झाली किंवा माशांनी आवाजामुळे किंवा त्याच्या काहीतरी सर्दी असं बाकीचं इन्फेक्शनमुळे जर धुरकटलेला असेल मासे जर आजारी असतील, तुम्ही स्वच्छ जरी पाणी घातला त्यामुळे 1 तासाने अर्धा तासाने तुम्हाला गडू दिसणार. त्यावेळेला ओळखून जायचं की ते मासे आजारी. मग ते मासे आजारी आहेत म्हणल्यानंतर फिडिंग त्यांना घालले नाही, टेट्रामायसिन ह्या गोळ्या देणे, 2 दिवस ऑक्सिजनवर ठेवणे आणि जेवढं होईल तेवढं थोडं थोडं पाणी कमी करणे, थोडं पाणी दुसरं देणे. ज्या तुम्ही समजा तुमचं एक 5 गजरीचं पाणी असेल तर 50 लिटरचं एक स्टोरेज तुम्हाला पाहिजे. जेवढं कमी जोपर्यंत पाणी क्लीन राहत नाही पेटीतलं त्यावेळेला थोडं थोडं चेंज करत 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 त्यांना डेव्हलप करावं लागतं. ओके ओके. म्हणजे जसं तुम्ही बोललात की थोडं थोडं करून आपल्याला मासा जगवावा लागतो. कारण एकदम क्लीन पाणी पण काढू शकत नाही त्यात. थोडं जसं होईल तसं. जर समजा घाण झालं असेल, आता आज मी पाणी बदललंय आणि 4 दिवसांनी बदलूया असा विषय नसतो. आज समजा 10 वेळा पण बदलावं लागेल, परंतु जर जीव जगवायचा असेल तर ते 10-50 वेळा का असताना थोडं काढून 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 त्यांना ते सेटअप करावं. ओके. म्हणजे जेवढं घाण होईल तेवढं टँक मध्ये राहून चालणार, परत थोडंसं पाणी काढून थोडंसं नाही करत करत त्या पाण्यामध्ये त्यांना सेटअप करावं लागतं. औषध गोळ्यांचं हे देऊ. मग एकदा मासा ओके झाला, पाणी स्वच्छ क्लीन झालं, मग त्याला 2 दिवसांनी पाहिजे तेवढं फिडिंग टाका, ओके होतं. ज्या वेळेला नवीन मासे येतात आमच्याकडे हा तर प्रॉब्लेम आहे. दादा, पाण्याचं जे तापमान आहे, जसं आपण आपल्या घरामध्ये फिश टँक ठेवतो तर त्यामध्ये पाण्याचं जे तापमान आपण मोजतो ते कसं मोजायचं आणि पाण्याची पातळी कशी ठेवायची नेमकी? रेग्युलर जे आपलं टेम्परेचर जे असतं ते साधारण 28-27, उन्हाळ्यामध्ये 27-28 हे असतं रेग्युलर. माशांना शक्यतो करून 28 टेम्परेचर लागतं. 28 जास्त 30 पर्यंत पण चालू शकतं. थंडीच्या दिवसात हिटर जर लावला तर तुम्ही 30 डिग्री टेम्परेचर पर्यंत ठेवू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये जर फ्लोरॉन, अर्वनाला आणि डिस्कस ह्या वेगळ्या क्वालिटीच्या माशांना तो टेम्परेचर तेवढा मेंटेन करावाच लागतो, 30 डिग्री टेम्परेचर. आणि ह्या रेग्युलर माशांना चालू शकते. गोल्डफिश हे बाकीचे जे मासे आहेत ते थंड पाण्यातले आहेत, त्यांना टेम्परेचर कमी असेल तरी हा मासा चालू शकतो. परंतु अरवाना ज्या चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यांना 28 किंवा 30 डिग्री मिनिमम हे 30 डिग्री टेम्परेचर लागतं. त्यासाठी कंपल्सरी हिटर लावावं लागतं. आणि जे रेग्युलर जे मासे आहेत त्यांना 28 आत जरी टेम्परेचर असेल तरी चालू शकतो. ओके ओके. दादा, जसं आपण फिश टँक ठेवलाय, फिश टँक मध्ये मासे ज्या वेळेसला त्यांना आपण फिडिंग करतो त्यातली जी काय घाण वगैरे पडते, मोस्ट ऑफली आपण ती घाण काढायला हँडपंपचा वापर करतो, सायपन करू शकतो. पण तेच ज्या वेळेला तुम्ही म्हणताय की जसं मासा एखादा आजारी असला आणि तो एकदम पाणी वगैरे धुसर करतो तर त्यावेळेसला नेमकं काय वापरायचं मग ते पाणी स्वच्छ होईल असं? पाणी क्लीन करण्यासाठी त्यावेळेला प्रथम पाणी धुसर झालं की पहिलं पाणी काढावंच लागतं. थोडंसं त्याचा कोठा साफ करण्यासाठी मोठं मीठ टाकतो. मोठं मीठ, ब्ल्यू लिक्विड, ग्रीन लिक्विड, व्हाईट लिक्विड. व्हाईट लिक्विड असेल ते अँटी क्लोरीन आपलं HCl ते मारतात नगरपालिकेत किंवा हे ते निघून जाण्यासाठी व्हाईट लिक्विडचा युज करतात. हायपो म्हणतात त्याला. ते युज केल्यामुळं क्लीन होऊ शकतं. थोडं स्टार्टिंगला ब्ल्यू, व्हाईट, ग्रीन हे लिक्विड जे असतात किंवा मीठ आणल्या पोटा साफ होण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी त्या पाण्यातून त्यांना त्यांचं सर्क्युलेशन करून बॉडी क्लीन करून तुम्ही त्यामध्ये त्यांना सोडू शकता. दादा, जसं आपण घरामध्ये फिश टँक ठेवलेला असतो तर त्या फिश टँकचं पाणी नेमकं आपण किती दिवसात बदलायचं असं काय असतं का? असं आम्ही सांगतोय एखाद्या लोकांना कंटाळा येतोय महिन्यातूनच काढा किंवा असं एक साधारण 20-25 दिवस. कारण ते पाणी स्टोरेज जे असतं ते फार कमी ह्याच्यामध्ये असतं. माशांना पाणी आणि तेवढ्या पाण्यामध्येच त्यांचं सर्क्युलेशन. त्यासाठी पाणी समजा धुरकट झालं तर पाणी हे चेंज केलंच पाहिजे. ओके ओके. जे महिना असं सांगू शकत नाही, 20 दिवस पण सांगू शकत नाही. समजा 2-3 दिवसात पाणी खराब वाटत असते तर थोडस नवीन पाणी त्यांना द्यावं लागतं. ओके ओके. दुसरं पाणी. आणि लोकांचा कंटाळापणा ह्या गोष्टीसाठीच होतो. पाणी तसंच ठेवतात, चेंजेस करत नाही किंवा आपल्याला बघायला आता फ्रेश वाटत नाही किंवा पाणी चेंज करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्या मग मासा मेला एवढं सांगतात. पाणी चेंज केलं पाहिजे हे.
दादा एखादा मासा, आता आपण बघतोय की आपल्या हम्म. घरामध्ये आपण फिश टँक ठेवलाय, हम्म. आपण मासे ठेवलेत, हम्म. आणि आपण बऱ्याच वेळेसला आपण आपल्याकडनं जरी समजा फिडिंगचं प्रमाण जरी कमी केलं हा. तरी देखील मासे जर समजा ते पाणी सारखं घाण करत असतील हम्म. तर अशा वेळेसला काय करावं मग? त्या फिडिंगचं घाण फिडिंग प्रमाणात घातलं, मग सकाळ संध्याकाळचं टायमिंग करा. ओके एकाच वेळेला फिडिंग खातात म्हणून जास्त टाकू नका. ओके मग मासे कुरचडून काय पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागलं, हम्म, माशांची घाण चालू शकते पाण्यामध्ये. हम्म. फिडिंग हे तुमचं पाण्यामध्ये मिक्स होऊन चालणार. पण ओके, त्यासाठी 3 वेळा करायचं, सकाळी दुपारी संध्याकाळी, हम्म. जर मासे भरपूर खात असतील तर. आणि तेवढे खाऊन सुद्धा जर पाणी घाण होत असेल तर थोडंसं पाणी चेंज करावं लागणार. ओके, ओके. दादा जसं आपण आतापर्यंत बघितलंय, तुम्ही सांगितलंय की आपण ज्या वेळेसला घरातला फिश टँक त्यातल्या ज्या वेळेसला पाणी काढतो, ठीक आहे, आता जुनं पाणी म्हणजे माशांनी खाल्लं, घाण केली, ते जुनं पाणी आपण काढलं, नवीन पाणी आपण त्यामध्ये घातलं. पण जे माशांनी घाण केलेलं जे पाणी आहे तर त्या पाण्याचा पुनर्वापर आपण कुठं करू शकतो? झाडांसाठी वापरू शकतो. झाडांना गार्डन मध्ये ते ओके. पाणी तुम्ही सोडू शकतो. म्हणजे एका अर्थ ते जसं आपण खत वगैरे हा, म्हणतो खत. त्यानुसार ते वापरता हा, येतं? वापरतो झाडांना चांगले. ओके ओके ओके. दादा हवामानामध्ये जे बदल होतात तर ह्या हवामानामध्ये झालेल्या बदलाला पाण्याची किंवा माशाची जी गुणवत्ता बदलते तर त्याच्यामध्ये आपण कसं हे करू शकतो, बदल करू शकतो? ज्या ठिकाणी तुम्ही फिश टँक ठेवणार असता, ओके शक्यतो करून टेम्परेचर त्याचं मेंटेन होण्यासारखंच ते ठेवलं असेल तर बरोबर. अच्छा, म्हणजे तो घराचा एक कोपरा घराचा असा पाहिजे. कोपरा असा ठेवायचा की जेणेकरून त्या टेम्परेचर मध्ये जास्त काय बदल होणार नाही. ओके तर त्यामुळे तुम्हाला ते वापरण्यासाठी सोयीस्कर होईल. आता समजा येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवर जर ठेवलं असेल तर बाहेरची हवा, सकाळच्या वेळेला ऊन असेल, थंडी असेल तर सारखं पाण्याचं टेम्परेचर चेंज होत जाणार. बरोबर, त्यांना सोयीस्कर होणार नाही. त्यासाठी एखाद दुसरा असा त्यांच्यासाठी कंपार्टमेंट केलं तर बरं होईल की जेणेकरून ते टेम्परेचर त्या पद्धतीनं ते मासे चांगल्या प्रकारचे सेट होईल. आणि जसं पाण्यात सेट होत जातील मासे, नवीन माशांच्या पेक्षा ते बघण्याचा आनंद भरपूर आहे. ओके आणि ह्या माशांचा शुगर, बीपी, बाकीच्या सगळ्यांच्या याच्यावरती चांगलाच परिणाम. ओके ओके. आपल्या बॉडीवरती माशांची जी हालचाल होते, आपले हार्टबीट चेंज होतात, वाढत असतील तर ह्या त्यांच्या हालचालीमुळे शुगर नॉर्मल राहतं, बीपी सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. दादा मला हे विचारायचं आहे की जसं आता तुम्ही व्यवसाय करताय तुमचा एक्वेरियमचा, तर हा व्यवसाय प्रामुख्याने तुम्ही ऑनलाईन मध्ये करताय की ऑफलाईन मध्ये करताय? आणि जर समजा एखादा व्यक्ती आपला हा व्हिडिओ बघून किंवा जुन्या पहिल्यापासून कोणतरी व्यक्ती समजा ऑनलाईन मध्ये जर हा माशांचा व्यवसाय करत असेल तर त्यासाठी काळजी कशी घ्यावी? ऑनलाईन आतापर्यंत आम्ही ऑफलाईनच केलेलं आहे. ऑनलाईन काही शक्यतो करून जास्त केलेलंच नाही. ओके ओके. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये तुम्ही म्हणताय बिझनेस मध्ये रिस्क कव्हर साठी नाही नाही नाही, ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, ऑफलाईन चांगला. ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे कसं की बाबा एखादा कस्टमर आपल्या दुकानावरती येतो, माशांना बघतो, ऑनलाईन मासे वगैरे आहे असे विकत घेतो, याला म्हणतात ऑफलाईन बिझनेस. ऑनलाईन म्हणजे जसं आपण अमेझॉन, मिशो वरती वगैरे विकतोय, तर तसं तुम्ही कधी आतापर्यंत केलंय का? अजून केलेलं नाही, भविष्यामध्ये करू शकतो. तर ज्या वेळेला आपण आमचं जर प्रोडक्शन नाहीये, त्यांचं ब्रीडिंग करणे किंवा हे आम्ही केलं नाही. ओके. आम्ही चेन्नई, कलकत्ता किंवा मुंबई मार्केटमधून हा मासा आम्ही घेऊ शकतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही लहान प्रमाणात ते मासे 1000 क्वांटिटीमध्ये ज्या वेळेला स्टोरेज करतात किंवा त्यांचं अगदी व्यवस्थित मेंटेन करून त्यांना ग्रोथ करून वाढवतात, म्हणजे समजा एक 10 रुपयाचा पीस आणला आणि त्यांचं फिडिंग बिडिंग करून एक 2-3 महिन्यांनी चांगल्या प्रकारचे झालं तर त्याला तुम्हाला रेट मिळू शकतो मार्केटमध्ये. त्याच मार्केटमध्ये तुम्ही तोच माल त्या मार्केटमध्ये परत देऊ शकता. ओके ओके ओके. जे समजा 10 रुपयाने आणलेला मासा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाढवून 30 रुपयाने परत त्या रिटर्न त्या मार्केटमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा सेल करू शकता मोठ्या मार्केटमध्ये. त्यावेळेला ऑनलाईन असे ब्रीडर आहेत. आता मुंबईमध्ये पूजा ट्रेडर्स आहेत, त्यांचं फायटरचं स्वतःच प्रोडक्शन, अरवाना स्वतः प्रोडक्शन. ते बाहेरच्या देशामध्ये त्यांचे कॉम्पिटिशन असतात, तिथं ते रँक घेतात. पूजा त्यांचे असे मोठ्या ह्याच्यामध्ये ब्रीडर आहेत.
अरवानाचे आहेत, फायटरचे आहेत, की त्यांचे ब्रीड जे आहेत ते मोठ्या लेवलला सेल केले जातात. ओके. फॉरेन मध्ये पण त्यांचे भरपूर आहेत, ते ऑनलाईन करतात बिझनेस, कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे किंवा त्यांची टेक्निक त्यामध्ये भरपूर त्यांनी हे केलेलं आहे. अजून एवढं आमचं जरा थोडंसं एवढं एक स्टार्टअप म्हणायचं थोडं, अजून सुद्धा आपण स्टार्टअप मध्ये आहोत. करू शकतो. त्यावेळेला तुम्ही क्वांटिटी मध्ये घेऊन सेटअप करून करताय, तसं अजून केलेलं आहे. ओके. केलं तर होऊ शकतं एवढं. ओके. आता समजा एखादा कस्टमर आपल्याकडे येतो, ऑब्व्हियसली आता आपण होलसेल मधनं मासा विकत आणलेला आहे. होलसेल मध्ये समजा तो एक मासा आपल्याला 100 रुपयाला पडलाय, आपण तिकडून कुठून सुद्धा, जसं तुम्ही मला बोललात की मुंबई झालं, कलकत्ता झालं, चेन्नई झालं, इथनं तुमचा होलसेलचा माल येतो, तर तो माल तुमच्याकडे येणार क्वांटिटीमध्ये, त्यानंतर तुम्ही तो माल इथं बाळगणार. आता हे नेहमीच होतं की बाबा आपण 50 मासे आणले तर त्यातले 30च मासे राहतात, 20 मासे उडतात, थोडक्यात ऑफ होतं. बरं, आता मला हे विचारायचंय तुम्हाला की एखादा कस्टमर ज्या वेळेसला दुकानामध्ये तो मासा विकत घ्यायला येतो, तर त्या माशावरती जो तुम्ही रेट ठेवलेला आहे, तर हा रेट जो तुम्ही ठेवताय म्हणजे ती जी किंमत ठेवताय तर ती कशा सराउंडिंग ठेवता? म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जर 100ला मासा आणला तर तुम्ही 100ला देऊ नाही शकत, कारण तुमच्याकडे तुम्ही लाईट लावलेली आहे, पाण्याचा वगैरे व्यवस्थापन करताय, इतरत्र माशांच्या वगैरे गोष्टी आहेत. तर मग या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमची बेरीज वजाबाकी कशी करता? मग माशामध्ये शक्यतो करून ही रिस्क असते. आता समजा ज्या वेळेला 50 क्वांटिटी आणतात त्यावेळेला ते मेंटेन करण्यासाठी 10-20 व्हरायटी इकडे तिकडे होतात. बरोबर, जातो मासा. त्यामुळं शक्यतो करून समजा 100 रुपयाला मासा असेल तर हे मिनिमम हे त्याची डबलच रेट केली, 200 रुपयेपर्यंत दिले. ओके. तर आपलं बाकी समजा तुम्हाला 10 रुपयाला मासा पडला असेल तर मिनिमम मेंटेनन्स धरून 10 रुपयाचा आहे तर एक साधारण 100ला 100 हे तुम्ही माशामध्ये घेतलंच पाहिजे. एक 10 रुपयाचा मासा असेल तर 20 रुपयाला तुम्ही देऊ शकता, कारण त्या माशांची मेलेली मर, केलेला मेंटेनन्स, त्याच्या मागचा खर्च, त्यामध्ये तुम्हाला एक समजा 100% पैकी 100ला 100 तुम्ही वाढवत आहे, म्हणजे 50% सोडतात हातामध्ये पडले, 50% हातामध्ये तुम्हाला पडतात. दादा मला हे विचारायचंय, समजा आत्ताच्या घडीला तुम्हाला दुकान वाढवायचंय किंवा नवीन एखादा कोणी माझ्यासारखा माणूस या व्यवसायामध्ये येतोय, जसं आपलं आधी ऑलरेडी बोलणं झालंय, सरकारी योजनाबद्दल बोलणं झालंय, तरी देखील एखाद्या बँकेमध्ये जर फाईल टाकायची झाली कर्जासाठी तर ह्या व्यवसायासाठी म्हणून कोणी कर्ज देतं का? कृषी ह्याच्यामध्ये शेततळीसाठी थोडस चेक करावं लागेल. शेततळीसाठी किंवा मधी ह्याच्यासाठी देत होते आपले सामायिक मध्ये विहीर तयार करणं किंवा काय त्याला म्हणतात ते पेपर हंतरून, म्हणजे ते शेततळच म्हणायचं, शेततळ्यासाठी प्रकरण होत होतं. शेततळ्यासाठी माशांसाठी थोडंफार होऊ शकतं, कारण ते लोन होऊ शकते त्यांना, म्हणजे ऍक्वेरियम साठी एवढं नाही केलं. ओके. दादा जसं आपण आतापर्यंत बघत आलोय की आपले तर आता बरेचसे फिश टँक वगैरे ठेवले, जसं तुम्ही मला बोललात की आपण नैसर्गिक मध्ये जास्त करून करतोय. आता बरेचसे लोक असे की जे फिश टँक मध्ये ऑटोमेशन हा एक नवीन गोष्ट आणायला लागले, ते ऑटोमेशन मध्ये आणि आपण जे जुनं करतोय त्यामध्ये काय फरक पडलाय का आतापर्यंत? ज्यांना वेळ नसेल त्या लोकांचं ते हौस असते बघण्याची, त्यामुळे सगळ्यात एक्सरसाइज ते बसवलेले असतात, आणि आपल्याला जर मेंटेन करण्यासाठी आपल्याला वेळ असेल तर बरंच आहे. ओके. दादा बायोफ्लॉक म्हणजे काय हो? हा आपल्या फिशिंग मधलाच एक प्रकार येतो, म्हणजे जे ऍक्वेरियम जे आहे, म्हणजे ऍक्वेरियमचा जो व्यवसाय, बायोफ्लॉक हा फंडा त्यामध्येच येतो. ते बायोफ्लॉक म्हणजे काय नेमकं माहिती आहे तुम्हाला? बायो आपले हे मध्ये काय ते बायो आमच्याकडे फिल्टर येतात, ते बायो फिल्टर्स येतात, बायो फिल्टर म्हणतात. ते ऍक्च्युली जे डस्ट जे गोळा होतं त्यात परत बॅक्टेरिया तयार होतात, ते माशांना युज होऊ शकतात. ओके. दादा मला हे विचारायचंय, आता नॉर्मली आपण समोरनं फिश टँक कडे बघतो, आपण ब्लू कलरचं ग्रीन कलरचं लिक्विड टाकलेलं असतं, मुळात
पाण्याला कुठला रंग नसतो. त्यात आपण माशांची काय म्हणतात ना, काळजी घेण्यासाठी म्हणून लिक्विड टाकतो आपण, ब्लू कलरचं ग्रीन कलरचं लिक्विड टाकतो. त्यामुळे आपल्याला ते जे पाण्याचा रंग जो एकदम असा वेगळा काहीतरी दिसतो, बरोबर. त्यामध्ये सुद्धा जर समजा ते पाणी खराब झालं असेल तर ते पाणी चेक करण्यासाठी असं काही यंत्र असतं का? ब्ल्यू लिक्विड आहे त्या पाण्यामध्ये, जर लिक्विड आणि ब्ल्यू लिक्विड असेल आणि त्यातून जरी समजा मासे तोंड वरती काढणे किंवा त्यांचं इन्फेक्शन थांबत नसेल तर ते परत पाणी तुम्हाला चेंज करून परत त्यामध्ये मेडिसिन टाकावं लागतं. ओके ओके ओके. दादा, मला हे विचारायचंय, आता तुम्ही एवढे वर्ष झालं हा व्यवसाय करताय, तर या व्यवसायामध्ये सध्या तुम्हाला बाजारपेठेतली स्पर्धा कशी आहे? स्पर्धा आता युट्यूब चॅनल एवढे वाढलेत आणि युट्यूब चॅनल आहे, त्याबरोबर पूर्वी जे हे होलसेलर जे होते, आता होलसेलर डायरेक्ट किंवा कलकत्ता मार्केटला कसं व्हायचं, ठराविक कसं हे होते, फर्म होते की त्या फार्मिंग वाले त्यांना आणून द्यायचं, पण तुला फार्मिंग वाले डायरेक्ट मार्केटमध्ये आहे त्या रेटला. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं की जुन्या काळातले जे होलसेलर होते आता ते डायरेक्टली रिटेलर म्हणून मार्केटला बसले. हा, डायरेक्ट फार्मिंग कसं ऑनलाईन असल्यामुळे युट्यूब चॅनलवर आपले नंबर टाकून कॉम्पिटिशन पूर्वीपेक्षा फार फास्ट वाढलेलं आहे आणि सगळ्यांना तिथे घर बसल्या पण माशांचे हे पोचवा लागलेले. ओके. घरपोच सेवा झाल्यामुळे ते ऑनलाईन असल्यामुळे माशांना भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या कुठल्याही क्वालिटीची तुम्हाला मासे घरी बसल्या मिळू शकतात. ओके. फक्त ह्यामध्ये एकच प्रॉब्लेम आला लागला की त्यांची फसवणूक होते ऑनलाईन मध्ये. तुम्हाला युट्यूब वरती पाठवतात, दाखवतात चित्र वेगळं येते वेगळं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे हे रिटेल आमच्यासारख्या दुकानवाल्यांच्याकडून घेतलं तर बघून तुम्हाला खात्रीशीर मिळू शकतो. ओके. 1-2 वेळा देतील, तिसऱ्या वेळा तुमची 100% फसवणूक होते, असं प्रॉब्लेम. ओके. कॉम्पिटिशन हे वाढतच चाललेलं आहे दिवसेंदिवस आणि लोकांची हौस पक्षी प्राणी ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपेक्षाही भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. ओके. 2005 ला जे पेट्या होत्या त्यात भरपूर म्हणजे घरपती अशा पेट्या हे कॉम्पिटिशन पण वाढलेलं आहे आणि सेल पण वाढलेलं आहे, त्यामुळे काय याच्यात अडचणी. दादा, जर समजा एखाद्या नवीन माणसाला म्हणा व्यवसायामध्ये यायचं झालं, सगळ्यात पहिलं म्हणजे लागतात ती कागदपत्र. तर प्रामुख्याने जर समजा एखाद्या व्यक्तीला ॲक्वेरियम चालू करायचं झालं तर त्याला डॉक्युमेंट कुठले बनवून घ्यावे लागतात? जसं आता आपण शॉप साठी म्हटलं तर पहिले शॉप ॲक्ट लायसन येतं, उद्योग आधार येतं, त्या व्यतिरिक्त आणखी कुठलं डॉक्युमेंट आपल्याला लागेल? एवढं नाही चालतंय, हे तेवढं चालू आहे. आता आपल्या ग्रामीण भागे म्हणून नॅचरल ॲक्वेरियम मधले सोडून जर बाकीचे प्राणी बाळगण्यासाठी याला बंदी आहे, बॅन असतो. ॲक्वेरियम मधले मासे तुम्ही ठेवू शकता. अच्छा, म्हणजे माशातला कुठलाही प्रकार असू दे आपण हा ठेवू शकतो? हा, ठेवू शकतो. समजा गावठी टर्टल असेल किंवा वेगवेगळे असे प्राणी असतील, ओके, म्हणजे कासव म्हणा, पोपट वगैरे म्हणा, हे बॅन आहे. आपल्या ॲक्वेरियम मधले हे ठेवू शकतो. सिंगापुरी, एखाद्याला स्टार पण चालतोय असं म्हणतात, पण आम्ही ते ठेवत नव्हते. ओके. त्याच्यावरती ते बॅन आहे. हे रेग्युलर तुम्ही फिश ठेवू शकता. ॲक्वेरियमचे सोडून जर असतील वेगवेगळे असेल तर थोडस त्याला प्रॉब्लेम. ओके. दादा, व्यवसाय तुमचा आत्ताचा जो व्यवसाय ॲक्वेरियमचा, तर हा व्यवसाय विस्तारासाठी म्हणून तुमचा भविष्यात काय प्लॅनिंग आहे का? शक्यतो करून ब्रीडिंग किंवा फार्मिंग. ब्रीडिंग किंवा फार्मिंग यामध्ये सध्या तुम्ही एंट्री करायचा प्लॅन करताय? म्हणजे शेत जर असेल, शेत जमीन किंवा असं मिळालं असेल तर तो एक प्रयत्न असेल. शेत आपले वेगवेगळे माशांचं आणि गप्पी, मोली ह्या वेगवेगळ्या ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न प्लॅन आहे. एखाद्या नवीन माणसाला जर समजा या व्यवसायात यायचं झालं, ॲक्वेरियम चालू करायचं झालं, तर त्याच्यासाठी तुम्ही सल्ला काय द्याल की बाबा करू नये, असं काय तुमचं काय मत असेल? करू शकतो. दिवसेंदिवस ह्या वाढत चाललेल्या तणाव ह्याच्यामध्ये ॲक्वेरियम स्वतःसाठी बिझनेस करणं हा स्वतःसाठी फार महत्वाचा फायदा. त्याचा तर वेळ जातोय, पैसा पण मिळतोय, बरोबर, आणि तुम्ही दुसऱ्यांना पण तुमचं मन खुश ठेवण्याचं काम करा.
त्यात एक समाधान असतं की तुम्ही दुसऱ्या लोकांना त्यात पाण्याच्या वस्तू किंवा वेगवेगळे तुम्ही तुमची जी कल्पना असते त्यानुसार तुम्ही तो सेटअप बसवणे किंवा वॉटरफॉल्स दाखवणे काही पण यात तुम्ही नवीन निघतो. फक्त मासे बाळगणे हा काय उद्देश नाही यामध्ये. माशा बरोबरच तुम्ही वेगवेगळे सेटअप पाण्यातले नॅचरल सेटअप तुम्ही ह्यामध्ये फिट करू शकता. तुमच्या कल्पनेनुसार वेगवेगळे वॉटरफॉल्स वेगवेगळे प्लांटेशनचे वेगवेगळे भरपूर आहेत त्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके ओके. चांगलं आहे जसं करू शकताय. दुसऱ्यांना प्रत्येकाचे आपण हे करू शकत नाही. प्रत्येकाची इमेजिन भरपूर वेगवेगळी कल्पना टार्गेट तुमच्यावर 1000 पण सेट देऊ शकता. तुम्ही ज्या पद्धतीनं त्यामध्ये तुमचं स्किल लावताय किंवा डोकं लावताय त्या पद्धतीने पैसे मिळू शकतात. जसं आता ॲक्वेरियमचा व्यवसाय किंवा ॲक्वेरियम ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्ती ॲक्वेरियम मध्ये येतो, या संपूर्ण शॉप मध्ये येतो, लहान मुलगा असू दे, वयोवृद्ध असू दे, कोणीही असू दे, असं नजर इकडं तिकडं जाईल असं होत नाही. प्रत्येकाला ही एक आकर्षणाची गोष्ट आहे. तर जर समजा मला माझ्या घरामध्ये जर समजा माझा ॲक्वेरियम जो आहे, माझा जो घरातला फिश टँक आहे, त्याला असं आकर्षक बनवायचं झालं तर त्यासाठी मला काय काय वस्तू त्यामध्ये ठेवता येतील? जसं उदाहरणार्थ आता आपण आपल्या बाजूला बघतोय, तिथं आपण रेती वगैरे ठेवलेली आहे, परत त्या दादूंनी काहीतरी ते ठेवलेलं आहे. ह्यामध्ये काय आहे, ह्या ज्या पाण्यातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या नॅचरल आहेत तशा कृत्रिम पण तयार केलेल्या आहेत, आर्टिफिशियल, सेम टू सेम. आपल्याला काय वाटतं हे नसेल असं वाटतं, परंतु त्या नॅचरली आहेत गोष्टी अशा तयार केल्या. म्हणजे ज्या नॅचरल आहेत त्याच ह्या पाण्यामध्ये ठेवण्यासाठी कृत्रिम वस्तू तयार केल्या आहेत. दगड सुद्धा हे स्टोनचे भरपूर प्रकार आहेत. स्टोन एवढे प्रकार आहेत, रॉक आहे, लावा आहे, ती सॉइल मध्ये भरपूर आहेत, सॅन्ड मध्ये आहेत, खडीमध्ये आहेत, त्यानंतर त्या प्लांटचे भरपूर व्हरायटी. ड्रिपटूड आहेत. ड्रिपटूडला शक्यतो करून बंदी आली आहे. ड्रिपटूड झाड तुम्ही त्या ॲक्वेरियमला ठेवू नाही शकत, बंदी केली. झाड तोडीमुळे त्यावरती थोडीस. ओके. दादा, जसं आता आपण आतापर्यंत बोलत आलो ॲक्वेरियम बद्दल, तर मला आता ही एक छोटीशी गोष्ट जाणून घ्यायची. जसं आता तुम्ही बोललात की प्रत्येक माशाचा फूड हा वेगळा वेगळा असतो. त्यानंतर आपण आता बघितला की आपण डेकोरेशनसाठी बऱ्याचशा गोष्टी आपण आणलेल्या आहेत. समजा रॉक ठेवलेत, दगड ठेवलेत, आपण लाकडं वगैरे ठेवले. तर हा जो आपला व्यवसाय, तर आपल्या या व्यवसायातनं जे आपले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना यातून काय नवीन रोजगार भेटू शकतो का या व्यवसायातून? बिझनेस हा एकतर लास्टचं काम चालू शकतं. बरोबर, म्हणजे जे कोणी आरसेवाले वगैरे असतील त्यांना काम मिळू शकतं. त्याच्यानंतर जे आतले वस्तू तयार करतात, मातीच्या वस्तू, कुंभारांचं काम असेल, मातीची मडकी असतील, आतले प्लांटेशनला टॉप्स, वेगवेगळे फ्लॉवर पॉट असतील झाडं लावण्यासाठी, त्यांना कुंभारांचं पण काम वाढू शकते. आतल्या खेळणे असतील वेगवेगळे, कासव म्हणा, आर्टिफिशियल मातीच्या वस्तू ज्या असतात माशांची आर्टिफिशियल, ते काम मिळू शकतात. त्यानंतर वरचं रूटचं काम मिळू शकते, सुतारांचं कार्पेंटर मिळू शकते. बरोबर, जर समजा क्वालिटीचं असेल सुतार काम पण चालू शकतं. भरपूर वेगवेगळ्या अँगलने ह्याला तुम्ही काय करता ते करू शकता. दादा, भविष्यात जर एखादा व्यक्ती तुमच्याकडं हे ॲक्वेरियमचा व्यवसाय जर शिकण्यासाठी आला तर तुम्ही त्याला शिकवाल का? हा, अवश्य. बहुधा मीच येणार आहे तुमच्याकडे शिकायला. कारण आता तुमच्या समोर जोडून दाखवतो. बरोबर, माझ्या समोर मगाशी आपण पेटी बनवली. कसं झालं माहितीये का, आता ऑब्व्हियसली मला पुण्यावरनं कोल्हापूरला येऊन जवळजवळ एक 7-8 महिने झाले. मला माझं कसं आहे, मी प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं फिरत असतो. आपल्या आजूबाजूला देखील ॲक्वेरियम आहेत बरेचसे. बट कसं होतं, आपण कुठल्याही दुकानामध्ये कस्टमर कोणी सुद्धा नवीन दुकानाकडे ज्यावेळेसला एक नजर टाकतो त्यावेळेसला आतमध्ये नेमका माणूस कोण बसलाय आपण पहिल्यांदा ते बघतो. आतला माणूस जर वयस्कर वाटला तर मग आपल्याला कळतं की बाबा या माणसाला त्या व्यवसायातली भरपूर जाणे, तर आपण त्याच्याकडे जावं. आपल्या गडिंग्लज मध्ये 5-6 लोक आहेत की ज्यांचा ॲक्वेरियम आहे. मला मोजकी 2-3 माहिती आहेत, पण मला तरी पण एक वाटलं की म्हटलं नाही यार, म्हटलं या माणसाकडनं आपल्याला व्यवस्थित माहिती भेटल, यांच्याकडनं आपण सगळ्या गोष्टी घेऊ
आणि कालांतराने आपला व्हिडिओ पण झालाच, आपलं बरंचसं बोलणं पण झालंच. बरोबर आहेत, इतर सुद्धा आहेत. जो माहिती तुम्हाला मिळेल तर ते अनुभवातूनच येणार. त्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला हँडल कसं करतात किंवा हे ते बोलून चालून ह्या गोष्टी कधी समजण्यासारख्या गोष्टी नाही. ओके. ज्यावेळेला मासे येतात किंवा तुम्ही हँडल करता त्यावेळेला मी सांगितलं किंवा पुस्तकी नॉलेज नाही त्यावेळेला त्या भाषानुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. ओके. ह्यात वेळ सुद्धा तेवढाच द्यावा लागेल. काही काही गोष्टी असं ते बारीक सारीक असतात ते तुमच्या त्या सहवासातून किंवा त्या भाषांच्या ह्याच्यातूनच तुम्हाला लक्षात येईल. ओके ओके ओके. आता आम्हाला सवय पडली मासे बघितल्यानंतर आम्ही सांगू शकतो नेमकं काय झालं किंवा काय नाही किंवा पाणी चेंज करायला पाहिजे किंवा नाही किंवा काय करायला पाहिजे. हा जो अनुभव असतो तो त्या माशांच्याकडे बघूनच मिळाला. असं आहे तसं आहे असं नसतं ते. त्या पोझिशनवरून किंवा पाण्यामध्ये त्याचं हे किती आहे जे त्याची ऑक्सिजनची कॅपॅसिटी म्हणा किंवा शुद्धता म्हणा त्यातली हे मासे बघितल्यानंतर आम्हाला लक्षात येतं नेमकं काय झालं किंवा काय. दादा मागच्या वेळेसला एकदा आपलं बोलणं झालं होतं बघा, तुम्ही मला बोलला होतात की तुमची सुरुवात त्या ठिकाणावर झाली होती. मला जरा तुमचा तो किस्सा सांगाल का परत एकदा? असंच ज्या वेळेला मी हा बिझनेस चालू केला त्यावेळेला असंच मला वाटलं पण नव्हतं की असा प्रसंग येईल मी करणार. मग गणेशोत्सवचा सीन होता तो आपल्या ह्या चौकातल्याच मंडळामध्ये आझाद चौकामध्येच तो सीन होता. ज्ञानेश्वरीची पाण्यामध्ये वरती येते. मग तो जो पात्र होता तो पाण्याचा दाखवायचा होता. ओके. मग अभंगवाणीची पाण्यात बुडते आणि 4 दिवसांनी तुकाराम महाराजांची अभंगवाणी पाण्यात बुडते. तो हा सीन होता. मग त्यासाठी आम्ही काय केलेलं 8x4ची शीट रस्त्यावरती अशी चर मारून ठेवून तिन्ही बाजूनी बांधकाम करून ते पाणी अडवलं आणि ते मासे बिसे दाखवून नदी असं सीन दाखवलेला. मग हा तो मोठा असा आणि म्हणजे तुम्ही ती पूर्ण मोठी काचच लावली होती म्हणायची अखंड एक काचच लावली. अच्छा, म्हणजे ॲक्वेरियमचा तो एक फायदा म्हणायचा आपल्याला की बाबा हा आपला अनुभव तिकडे आपल्याला कामाला आला. त्यावेळेला होईल की नाही पाणी पण स्टोरेज भरपूर झालेलं मग तो सक्सेस झाला. अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं की आपल्या गणपतीच्या मंडळासाठी म्हणून जे आपण सुरुवात केली होती त्यातनं आपण जे शिकलो त्यातनं गणपती बाप्पाचा आपल्याला एक प्रकारे आशीर्वाद पण भेटला आणि प्लस मध्ये बाबा आपला व्यवसाय पण पुढेपर्यंत आला. आणि ते काम झाल्यानंतर कुठलं सुद्धा काम म्हणजे पूर्ण केलेले मोठमोठ्या पेट्या भरपूर जोडलेले. म्हणजे छान बऱ्यापैकी व्यवस्थित झालं. दादा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमच्या दुकानाचा पत्ता सांगा. अमर बाळासाहेब खोत, महालक्ष्मी फिश ऍक्वेरियम, राजेंद्र प्रसाद रोड, गडी. शिवने प्लाझा जरी घेतला तरी चालतो. ओके ओके, म्हणजे लोकांना लगेच माहिती होईल. ओके ओके. शिवने प्लाझा, राजेंद्र प्रसाद रोड, महालक्ष्मी फिश ऍक्वेरियम पोलीस स्टेशन. ओके. आणि दुकानाची सकाळ ते संध्याकाळची वेळ काय असते? सकाळी मासे जर असतील स्टॉक तर सकाळी 7लाच यावं लागतं. काही बरोबर. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत थांबावं लागतं. मासे नवीन असतील स्टॉक आला असेल तर काम चालूच असतं. पाणी काढणे काही चालू असतं. मग जसं पाण्यात सेट होत जातील तसं ते थोडस काम हलकं होतं. ओके. मग त्यासाठी जागा मोठी लागते. एवढ्याशा मध्ये तुम्ही गोडाऊन तुमचं बाहेर करून स्टोरेज करून इथं तुम्ही लोकांना जेवढे पाहिजे तेवढे पीस आणून तुम्ही देऊ शकता. म्हणजे इथलं काम थोडं कमी आहे. त्यासाठी फार्मिंग असणं गरजेचं. बाहेर तुमचं गोडाऊन किंवा फार्मिंग शेतामध्ये तुमचं स्टोरेज असतं तर ते सोयीस्कर आहे. शेतामध्ये काय एक मोठी चूक आहे की तिथं मुंगूस म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी तुमचं पॅक मध्ये पाहिजे. बरोबर, म्हणजे जे साईडने सिमेंट काम वगैरे केलेलं पाहिजे किंवा खाली पॉन्ड असेल तर ते अगदी व्यवस्थित नेट चालतील मानले जातात. ओके ओके. त्यासाठी कारण माझं असंच घेतलेलं मी का पण मासे काही मुंगूसच होऊन जात. ओके. त्यासाठी थोडस ते पॅक बंद ह्याच्यामध्येच पाहिजे. म्हणजे पूर्णपणे सगळीकडनं आच्छादलेलं व्यवस्थित पाहिजे तरच काम होणार. ओके. चालेल दादा, आपण बराच वेळ घेतला.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा. मंडळी तुम्हाला मी गोष्ट सांगतो. हम्म. मी तब्बल 2 आठवडे मीच पडलोय, त्यामुळे ते गेले. आणि तरी आता मला 3 आठवडे झाले असतील. उमरदादांचा मी वेळ घेतोय, दादांना वेळ भेटत नाहीये. आत्ताची गोष्ट बोलायची तुम्हाला खोटं वाटेल, हा आत्ताचा टायमिंग हे तर तुम्ही एकदा घड्याळ बघून शकता. आत्ताचे वाजलेले आहेत रात्रीचे 11:30. ह्या टायमाला चावडी संवादाची हा युट्यूब चॅनल लोकांच्या दारापर्यंत जाऊन, दुकानापर्यंत जाऊन त्यांचे व्हिडिओ घेतोय, त्यांच्या मुलाखती घेतोय. सगळ्यात महत्वाचं काय, तर आज जाऊन, उद्या जाऊन, नाही परवा जाऊन, कधी ना कधी आपला हा व्हिडिओ बघून एखाद्या नवीन माणसाला ही कल्पना सुचेल की बाबा मी देखील माझा ॲक्वेरियम चालू करावा. आणि त्या माणसाने त्यावेळेसला हा व्हिडिओ बघून सगळी माहिती घेऊन मग तुम्ही बाजारात कुठे जाऊन माहिती घ्या किंवा एकदम ताणून एकदम उभं राहावा की बाबा हा मी तो व्हिडिओ बघितला, मला सगळं माहिती झालंय, त्यानंतर मी बाकी सगळ्या गोष्टी करेल. आणि सेकंड थिंग अशी आहे, आपल्या ह्या व्हिडिओच्या एंडिंगला किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रत्येक गोष्टींची व्यवस्थित मध्ये यादी पाठवणार आहे की जेणेकरून आपल्यातले असे बरेचसे व्यक्ती आहेत ज्यांच्या घरामध्ये फिश टँक आहे. बरेचसे लोक ॲक्वेरियम मध्ये जातात, फिश टँक मध्ये काय सामान ठेवा काय नाही वगैरे घेण्यासाठी. बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती नसते म्हणून ॲक्वेरियम ठेवण्यापाठी मग लोकांच्या तर सध्यामध्ये मोबाईल आणि हे बघण्यापेक्षा शुगर बीपी हा ॲक्वेरियम मुळे. बरोबर. मग आपण एकदम व्हिडिओच्या एंडिंगला किंवा मग शेवटी वगैरे आपण सगळ्या गोष्टींची वगैरे लिंक ऍड वगैरे करून ठेवू. सो मंडळी, गुगुनी पण आवाज दिला. सो मंडळी, माझं नाव रंजित, आपण पाहता चावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद दादा.